तर या सगळ्या समस्यांवर एकच उत्तर आणि तोडगा आहे, ते म्हणजे युद्धविराम. पण ना अमेरिका आणि इस्रायल युद्ध थांबवण्याची भाषा करत आहे, नाही इस्रायल या युद्धातून मागे हटायला तयार आहे. हा स्पेशल रिपोर्ट बघत असताना युद्धामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा 1700च्या वर पोहोचलाय. त्यामुळे युद्ध कधी थांबणार असा प्रश्न सध्या जगातला प्रत्येक जण विचारतोय. मोज्तबा खामेनी. रविवारी हे मोज्तबा खामेनी चर्चेत होते, ते त्यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती झाल्यामुळे. आणि सोमवारी सकाळपासूनच त्याच मोज्तबा खामेनींच्या हेडलाईन्स सुरू आहेत, त्या मोज्तबा खामेनी इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या वृत्तामुळे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि त्यानंतर इराणचं पुढचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न त्या ठिकाणचं सरकार, जनता यांच्यासमोर उभा राहिला. कालांतरानं याचं उत्तर मोज्तबा अली खामेनी हे आयातुल्ला खामेनी यांचे पुत्र यांच्या रूपानं जरी मिळालं असलं तरी त्यांची सर्वोच्च पदावर निवड होताच काही तासातच आता ते देखील जखमी असल्याची बाब समोर आली आहे. आता मोज्तबा खामेनी नेमके कसे जखमी झाले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना आपल्या तालावर नाचणाऱ्या व्यक्तीच्या हाती इराणची सूत्र सोपवायची आहेत. आपल्या मर्जीशिवाय जो कोणी इराणच्या गादीवर बसेल त्याला संपवून टाकू अशी अप्रत्यक्ष धमकीच अमेरिका आणि इस्रायलने दिली आहे. दरम्यान संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे हे युद्ध आणखी लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येते. इराणसोबत युद्ध दीर्घकाळ चालेल, आपल्याला धैर्य आणि संयम दाखवण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया इस्रायलच्या लष्करानं दिली आहे. तर इराणनं देखील अमेरिका आणि इस्रायल पुढे गुडघे टेकणार नसल्याचं स्पष्ट केलंय. आमच्या धर्मात अण्वस्त्रांचा वापर हराम आहे, मग आम्ही अण्वस्त्र का बाळगू? आमच्या कच्च्या तेलावर ताबा हवा म्हणून हे युद्ध लादलं गेलंय. आमच्या तेल साठ्यांवर हल्ला केला तर आम्ही देखील तेच करू. युद्ध 8 वर्ष चाललं तरी आम्ही तयार आहोत. इराक विरोधातही आम्ही 8 वर्ष लढलो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलंय. मी आणि नेतान्याहू नसतो तर इराणनं इस्रायलची वाट लावली असती. इस्रायल संपवण्याचा घाट घालणारा देश आम्ही संपवला. इस्रायल आणि शेजारील भागाला बेचिराग करण्याचा इराणचा कट होता. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून युद्ध संपवण्याचा निर्णय घेऊ. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरचे हल्ले सुरूच आहेत, किंबहुना दिवसेंदिवस ते आणखी तीव्र होत चालले. तर इराण देखील अमेरिका इस्रायल पुढे शरणागती पत्करायला तयार नाहीये. आता हे युद्ध किती दिवस चालेल? हे युद्ध आखातापुरतं मर्यादित राहील की त्यात आणखी देश ओढले जातील? या प्रश्नांची ठोस उत्तरं तुर्तास स्वतः ट्रम्प आणि नेतान्याहू देखील देऊ शकणार नाही. सोमवारपर्यंत युद्धात 1700हून अधिक जणांना जीव गमवावा लागलाय. प्रत्यक्षात हा आकडा आणखी मोठा असेल. तर दुसरीकडे प्रत्यक्षात युद्धात सामील न झालेल्या देशांच्या नागरिकांनाही युद्धाच्या झळा बसतायत. त्यामुळे युद्ध सुरू असलेल्या देशात क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळे मरावं लागतंय, तर उर्वरित जगाला युद्धाच्या झळांमध्ये होरपळावं लागतंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.